अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात कोणाचे आर्थिक नुकसान होत असेल तर घरातील महिलांनी रोज करावा हा असा एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। याने आपल्या घरातील प्रगती तर नक्की होईलच, पण मुलांची आणि पतीचीही प्रगती होईल। आणि आर्थिक नुकसान झाले असेल तर ते आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी आज मी तुम्हाला एक हा उपाय सांगणार आहे। तो नक्कीच करा आणि तो 100% लाभदायक आहे। हा उपाय फक्त महिलांनीच करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी काय करायचे, फक्त एक आपल्याला सुपारी लागणार आहे। तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून ती सुपारी आणू शकता। घरी असलेली किंवा वापरलेली सुपारी तुम्ही अजिबात वापरू नका, नवीनच सुपारी आणायची आहे। सुपारी आणल्यानंतर ती कोणत्याही दिवशी किंवा कधी आणायची तर ती कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळ संध्याकाळ किंवा तुम्हाला कुठलाही वार असं नाही की ह्याच वारी आणा, तुम्ही कुठल्याही वारी आणली तरी चालेल। दुपारी आणा, सकाळ संध्याकाळ कुठल्याही वेळी तुम्ही ती सुपारी आणू शकता आणि आपल्या घरात ती ठेवायची। आपल्या घरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा फुले वाहून पूजा करायची। पूजा केल्यानंतर अगरबत्ती आणि दिवा ओवाळायचा आहे। नंतर आपल्याला त्या सुपारीजवळ बसून 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे। तर हा मंत्र कुठला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र बोलून ती सुपारी आपल्याला लाल किंवा पांढऱ्या कपड्यात बांधून घ्यायची। तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल त्या कपड्यात तुम्ही ती पोटली आपल्याला बांधून घ्यायची आणि दरवाजाचा आपल्या घराचा जो दरवाजाचा मुख्य भाग आहे ना, त्याच्या वरच्या उजव्या किंवा डाव्या ह्यात कुठल्याही साईडला तुम्ही ती सुपारी बांधू शकता। फक्त कसं आतून बांधायची आणि ती कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी बांधायची। याने काय होईल, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात सुख समृद्धी नांदेल, सुख शांती लाभेल। हा उपाय फक्त महिलांनीच करायचा आहे आणि हा उपाय पण फक्त एकदाच करायचा आहे। असं नाही की तुम्ही म्हणता की रोज करायचा का, तर रोज नाही करायचा। हा उपाय तुम्ही फक्त एकदाच कुठल्याही दिवशी किंवा कुठल्याही वारी तुम्ही हे करू शकता। फक्त मासिक धर्म चालू आहे त्या 4 दिवस सोडून तुम्ही हा उपाय नंतर करू शकता आणि हा उपाय फक्त आपल्याला महिलांनीच करायचा आहे, कारण हा महिलांसाठी उपाय आहे। तुम्ही म्हणता की पुरुषांनी केला तर जमेल का, तर नाही, हा फक्त महिलांनीच करा। तुम्हाला ज्या दिवशी सवड असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, कारण हा उपाय 100% प्रभावशाली उपाय। हा उपाय करा आणि तुमची आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होईल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।